चला नमस्कार सगळ्यांना. आपण नवा अध्याय शिकतो, विभक्ती. सगळ्यात पहिल्यांदा वर्गातल्या विद्यार्थ्यांना नमस्कार. म्हणजे कसं आहे, दूरच्याला सांगता सांगता आपण जवळच्याला गृहीत धरतो, म्हणून तुम्ही तसा करत नाही. पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार करतो, बरोबर आहे. आणि यांच्यासोबत बाकीचे जे पूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आता आदिवासी विकास भरती आली ना, आदिवासी वनसेवक भरती येत आहे 12 ते 14,000. पोलीस भरती येतच आहे, तलाठी भरती येतच आहे. सगळ्या सरळ सेवेला मी माझं सामाजिक कार्य म्हणून मिशन गडचिरोली स्पर्धा परीक्षांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे. म्हणजे आता हल्ली मी वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे, त्यांच्यासोबत त्यांचा एक भाग म्हणून याच्यासोबतच हा क्लास तुमच्यासाठी पोहोचविण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे सगळ्या गडचिरोलीकरांना नमस्कार. महाराष्ट्रातले नाराज होऊ नका, परंतु महाराष्ट्रातल्यांनाही नमस्कार. पण गडचिरोली जिल्ह्यातले जे पोरं आहेत हे थोडेसे मागासवर्गीय आहेत, त्यांच्यापर्यंत माहिती जात नाही. आणि सगळे लोक व्हिडिओला खूप चांगल्या तऱ्हेनं प्रतिसाद देत आहेत, त्या सगळ्यांचं धन्यवाद. आणि जमला तर लाईकही करत जा थोडा थोडा. बरोबर आहे का नाही पोर? म्हणजे बाहेरच्या नाही, पण गडचिरोली जिल्ह्यातल्या लोकांना हे करत जा आणि मित्रांना शेअर करत जा, एवढंच सांगतो. आणि कारण तुमचा माझा संबंध आहे. संबंध कशाचा आहे? अरे संघर्षाचा संबंध आहे. तुमचा माझा कशाचा संबंध आहे? संघर्षाचा संबंध आहे. कुठल्या तरी संघर्षातून मी समोर आलो आणि इथे उभा झालो. एक संघर्ष तुम्हाला तुमच्या जीवनाशी करायचा आहे आणि तुम्हाला पुढे यायचं आहे. कारण संबंध दोन पद्धतीचे असतात. एक जवळच्याशी असते, म्हणजे माझा संबंध कोणासोबत आहे? वर्गातल्या पोरांसोबत. आणि एक संबंध असते जवळच्यांचा दूरच्यांशी, म्हणजे कुणासोबत? जो मोबाईलवर बोलते त्याच्यासोबत. तो संबंध इट्स कॉल्ड दॅट रिलेशन म्हणतात. का म्हणतात त्याला? रिलेशन. हा रिलेशनचा संबंध आहे. कारण कधी कधी माणसाला काय होते रे? रोग होते, राई होते. का होते? रोग होते. कसा होते? मलेरिया होते. भामरागडच्या लोकांना माहित आहे काय होते? मलेरिया होते. म्हणजे ग्रामीण भागातल्याला काय होते? मलेरिया होते. शहरी भागातल्याला काय होते रे? लवेरिया होते. डेंग्यू होते. हे असे आजार भयानक आहेत. भूक नाही लागे, तहान नाही लागे, झोपला तर झोप नाही लागे, असे भयानक प्रकारचे लक्षणं होते. आणि माणसामध्ये बदल होते. माणसात बदल होते म्हणजे कोणात होते? एक तर नाम किंवा याचा भाऊ सर्वनाम, यांच्यात बदल कशाने होते रे? तर हे बदल यांना 3 रोग झाल्यानं बदल होते. किती रोग झाल्यानं? कोणते रोग होते तर यायले? जसा माणसाले हे रोग होते, या नाम किंवा सर्वनामाले 3 रोग होते. पहिला रोग कोणता होते? पहा, कोणता बदल होते रे? लिंगाचा रोग होते. दुसरा रोग कोणता होते? वचनाचा. आणि तिसरा रोग कोणता होते रे? विभक्ती. असं ऐकत आलो का नाही? मग यांले रोग होते म्हणजे काय होते? विकार होते. याले काय होते? विकार होते. विकार होते म्हणजे काय? यांच्यामुळे यांच्या रूपात बदल पडणे म्हणजे काय? विकार होणे. मग विकारी शब्द म्हणजे काय? त्याच्यात लिंग, वचन, विभक्ती याच्यामुळे बदल होते म्हणजे काय होते? त्यांना विकार होते. हे शिकलो का नाही? त्याच्यातला लिंग शिकलो, लिंगामुळे कसा बदल होतो ते. त्याच्यामुळे वचन शिकलो, म्हणजे वचनामुळे नामाच्या रूपात कसा बदल होतो ते शिकलो. आणि आता परत एक रोग राहिला, त्याचं नाव काय आहे? विभक्ती. पण विभक्ती म्हणजे काय रे? जे आज आपण शिकणार आहोत, तर विभक्ती म्हणजे काय हे शिकणार आहोत. तर विभक्ती म्हणजे काय? तर हा एक बदल करणारा रोग आहे. कोणात बदल करणारा? कोणात बदल करणारा रे? नामात आणि सर्वनामात बदल करणारा एक विकार आहे. 3 विकारापैकी ती म्हणजे काय? विभक्ती. तर विभक्ती म्हणजे नेमका काय? विभक्ती म्हणजे काय तर हे नंतर पाहू. पण याच्यात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. दोन्ही गोष्टी कोणत्या महत्वाच्या आहेत? नंबर 1 संबंध. पहिलं का पाहायला पाहिजे आपल्याला? संबंध. विभक्ती जर शिकायची असेल तर पहिल्यांदा संबंध पाहिजे.
कोणते संबंध? दोन संबंध महत्वाचे आहेत. पहिला संबंध, एक तर सर्वनाम म्हणजे नाम किंवा सर्वनाम, याचा एक संबंध असेल कोणासोबत तरी. दुसरा संबंध कोणता? तर नाम आणि सर्वनाम यांचे संबंध असतील, हेच लफडे करत असतील. बरोबर आहे का नाही? तर सर्वनामाचा डायरेक्ट संबंध जेव्हा क्रियापदाशी येतो, काय? नामाचा संबंध डायरेक्ट कोणासोबत? डायरेक्ट क्रियापद, हा एक संबंध येतो. जेव्हा नामाचा संबंध डायरेक्ट क्रियापदाशी येत असेल किंवा नामाचा संबंध क्रियापदा व्यतिरिक्त वाक्यातील इतर शब्दांसोबत, कोणाशी? क्रियापदा व्यतिरिक्त पुन्हा इतर शब्दांशी किंवा जवळच्या नामाशी. कोणाच्या? जवळच्या नामाशी. असे दोन संबंध येतात. जेव्हा नामाचा सर्वनामाशी, नाम आणि सर्वनामाचा पहिला संबंध कोणासोबत? क्रियापदाशी प्रस्थापित होताना, किंवा दुसरा संबंध काय? नाम आणि सर्वनामाचा क्रियापदा व्यतिरिक्त इतर शब्दांशी किंवा लगतच्या सर्वनामाशी संबंध स्थापन होताना यांना जो विकार होतो, यांना काय होतो? जो विकार होतो, त्या शब्दांना किंवा नामाच्या रूपाला जो विकार होतो, तो विकार म्हणजे काय? तर विभक्ती. पण नेमका विभक्ती म्हणजे काय? नेमकी विभक्ती म्हणजे काय? विभक्ती म्हणजे काय? हे सर्वनामाचा क्रियापदाशी संबंध, नामाचा नाम सर्वनामाचा क्रियापदाशी नाही, क्रियापदा व्यतिरिक्त वाक्यातील इतर शब्दाशी येणारा संबंध, हे होत असताना कोणाच्या रूपात? नावाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो किंवा जो विकार होतो, तो विकार म्हणजे काय? विभक्ती. पण विभक्ती म्हणजे काय? विभक्ती म्हणजे काय? अरे इथे संबंध जोडल्या गेला, नवरा बायकोचा जोडला, बरोबर आहे. यायचा पहिले ती का झाला? लपडा झाला दोघाचा. यायचा का झाला? इथे लव झाला. लव झाल्यावर मग काय होते? मॅरिज होते. मॅरिज जास्त दिवस नाही टिकला तर काय होते रे? घटस्फोट. काय होते? घटस्फोट. मग विभक्त म्हणजे काय होते? विभक्ती म्हणजे काय होते? विभक्त होणे. म्हणजे काय होते? विभक्त होणे. विभक्ती म्हणजे काय होते? डायरेक्ट घटस्फोट. विभक्त कोर्टात गेल्यावर ऐका नाही शब्द, डायरेक्ट घटस्फोट. मग हे विभक्ती म्हणजे इथेही विभक्त केल्या गेलाय, पण विभक्त असाच केले का रे? नाही. विभक्त कसा केले मग? तर हे विभक्त करत असताना डायरेक्ट मूळ नावाचा विभक्त होईल का रे? नाही होईल ना. मग मूळ नावाचा जसा आता राम आहे, आंबा आहे, काप आहे, बरोबर आहे. अरे राम आंबा काप असा पूर्ण वाक्य होऊ शकेल का? रामाने आंब्यास कापले, मी असं लिहिलो. हे मूळ शब्द आहेत. हे शब्द कोणते आहेत? मूळ शब्द आहे. या मूळ शब्दाला हे इकडे असे जे असे जोडले नाही का, या शब्दाला का केल्या गेला? हे प्रत्यय लावल्या गेल्या. हे काय केल्या गेले? हे प्रत्यय लावल्या गेले. आता हे जेव्हा प्रत्यय लावल्या गेले तेव्हा यांनी म्हणते का हे लावल्यावर यायला का समजायचं? अरे बाबा, तर याची का केल्या गेली? गटवारी केल्या जाते. प्रत्यय लावून क्या केल्या जाते? गटवारी केल्या जाते. का केल्या जाते? गट, नाट पटवारी, बठ गटवारी. नाही तर तुम्ही म्हणाल पटवारी, असं मी नाही म्हणतो तो रे, आमचे गुरुजी म्हणत होते. हे गणित शिकवेत. त्याचं नाव काय होता माहित आहे का? जे गणित शिकवेत आमचा, त्याचं आडनाव काय होता माहित आहे का? रडके सर. कोणते सर? ते कधीच नाही लढले. बरोबर आहे का नाही? ते दिसले का पोरं पहिलं मस्त मैदानात नाही का हसत राहे,
आणि ते तेव्हा त्याच्याकडे बॉक्सर नावाची पहिले फेमस गाडी होती, एक तर लंबा लुंबा माणूस, बरोबर आहे. ते जसे गेट मध्ये आले का त्याचं आडनाव का म्हणलो मी, इकडं पोरायचा चालून द्या. काहून? ते गणित शिकवेत, खतरनाक शिकवेत कसे खतरनाक शिकवेत. पण खतरनाक रीन सुप्रीमचे म्हणून पोरं सुतासारखे सिद्ध बिलकुल. मग तर गटवारी होत होती. मग हे गटकवारी करण्यासाठी काय करावं लागत होता, प्रत्यय लावत होता. आणि त्याच्यानंतर या ज्या गटवारी आहेत या गटवारी वेगवेगळ्या पद्धतीच्या होत्या. प्रत्यय लावताना कशा वेगवेगळ्या पद्धतीच्या होत्या, काय, कोणाला प्रथमा म्हणा, कोणाला द्वितीया म्हणा, कोणाला तृतीया म्हणा, अशा पद्धतीची गटवारी होती. तर मग विभक्ती म्हणजे काय, तर नामाच्या किंवा सर्वनामाच्या नंतर एक अक्षर जोडल्या जात होतं, त्याचं नाव काय होता, प्रत्यय. बरोबर आहे, त्याचं नाव काय होता, प्रत्यय. तर तो जो अक्षर जोडल्या जाते त्यालाच का म्हणतात, प्रत्यय म्हणतात. मग आता प्रत्यय कसा असते रे, एक जराशी वेळ थांबा, प्रत्यय कसा असते हे समजलं ना तुम्हाला का. विभक्ती म्हणजे काय, तर दोन संबंध महत्वाचे आहेत. कोणता कोणता संबंध महत्वाचा आहे, एक पहिला संबंध कोणाचा कोणाशी असते, नाम सर्वनाम याचा डायरेक्ट कोणासोबत असतो, वाक्यात क्रियापदाशी. मी सांगतो समजावून थोडच्या वेळानं. नामाचा सर्वनामाचा कोणाशी असतो डायरेक्ट प्रत्यय, वाक्यातील एक इतर शब्दाशी, बरोबर आहे, किंवा जवळच्या लगतच्या नामाशी. दुसरा कोणासोबत असतो, डायरेक्ट क्रियापदाशी संबंध असते. म्हणजे भक्ता बिक्ताकडे नाही, डायरेक्ट साहेबाकड असा जो संबंध असते. हे होत असताना त्या नामाच्या रूपात बदल होते. तो बदल म्हणजे काय, तो बदल म्हणजे काय, विभक्ती. पण नेमकी विभक्ती म्हणजे काय, तर विभक्तीचा शब्दशः जर अर्थ बघितल्या तर विभक्तीचा शब्दशः अर्थ काय होते, विभक्त होणे, घटस्फोट घेणे. बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या, प्रत्यय कसे असतात रे, प्रत्यय म्हणजे नेमका काय असते, महत्वाच्या संकल्पना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्यय म्हणजे काय असते का, जर एखादी शब्द आहे, एक काय आहे, शब्द आहे, शब्दाच्या रूपात बदल करताना, याच्यात काय मूळ शब्द आपण तर वापरत नाही, या शब्दाच्या रूपात बदल करताना शेवटी एक अक्षर जोडतो. शब्दाला शेवटी अक्षर जोडणी, एवढं लक्षात ठेवा. शब्दाला शेवटी एक अक्षर जोडणी त्याला काय म्हणतात, प्रत्यय म्हणतात. या प्रत्ययाची मग कारकार्थ उपकारकार्थ हे काय आहेत आपण ते बघूया पहिल्यांदा. मग का, तर हे प्रत्यय कसे असतात, एक असते चरम प्रत्यय. काय, चरम प्रत्यय. आता गुरुजी हा का होजी चरम प्रत्यय म्हणजे, तर माझी रुमाल कुठे गेली रे बाबा, घाम मोठ्याने निघते म्हणून म्हणतो घाम निघते, असा घाम काढल्याशिवाय मोती पीक येत नाही. म्हणून तुम्ही घाम काढा आणि मोती पिकवा. बरोबर आहे. मग काय, चरम प्रत्यय. एकच गोष्ट लक्षात ठेवायचा, नामाला किंवा सर्वनामाला एकदा प्रत्यय जोडला तर परत जोडता येणार नाही. काय, नामाला किंवा सर्वनामाला एकदा प्रत्यय जोडला की परत प्रत्यय जोडता न येणे. म्हणजे काय, म्हणजे एक सीमा याला. उदाहरणार्थ कसा, आता बघा, रामाने, उदाहरणार्थ रामाने, हा नेला, हा प्रत्यय लावलो की नाही मी आता, ने, या नेच्या नंतर तुम्ही प्रत्यय लावू शकता का, रामानेस असा कराल का रे याने, वारे गुरुजी रामानेस असा होईल का रे, रामानेला का झाला, रामाने झाला, रामानेचा लावाल का हे प्रत्यय लावता येईल. म्हणजे एक बरोबर, मुलाने लावा, उदाहरणार्थ मुलाने,
मुलानेच्या नंतर प्रत्यय लावता येईल का आता मला? बरोबर आहे, म्हणजे मुलाने स लागला का प्रत्यय? जमला का? मुलानेच्या. हा वारे शाबास गुरुजी, काय शिकवताय जी, बहुत खतरनाक. मुलानेच्या लागताय का? एकदा का तुम्ही प्रत्यय लावल्या, त्या प्रत्ययानंतर प्रत्यय जोडता येत नाही, त्याला का म्हणतात? चरम प्रत्यय. का लक्षात राहील? नाम किंवा सर्वनामाला जर एकदा प्रत्यय जोडल्या समजा, तर याच्यानंतर कसेही प्रत्यय लावल्या तर हे प्रत्यय काही लावता येत नाही, म्हणून अशा याला का म्हणतात? चरम प्रत्यय म्हणतात. याला काय म्हणतात? चरम प्रत्यय म्हणतात. बरोबर आहे. मग काय दुसरा? चरमेत्तर. कसा? चरमेत्तर प्रत्यय. कसा प्रत्यय? चरमेत्तर प्रत्यय म्हणजे काय? याची तर खलासच झाला हा, हे तर होऊ शकत नाही. चरमेत्तर प्रत्ययामध्ये काय होईल रे? नामाला आणि काय? सर्वनामाला प्रत्यय जोडल्यावरही, काय? प्रत्यय जोडल्यावरही पुन्हा प्रत्यय जोडता येणे. म्हणजे काय? बा आता एक वेळा बिल्डिंग बांधली, विषय खतम झाला. वरतून बिल्डिंग पुन्हा बांधता येईल का? नाही. पण तो का झाला? हे बिल्डिंग बांधलो मी, आता वरतून मोठी रेल्वेची तार गेली आहे, ते त्याच्या मोठ्या मोठ्या लाईनीचे तार जातात नाही का, मग त्याच्यावर बिल्डिंग चढवता येते का? मग हे आपली चरम बिल्डिंग झाली. याच्यावर चढवता येते का? नाही. मग हे कोणती झाली? आपली चरम बिल्डिंग झाली. मग चरमेत्तर म्हणजे काय? पुन्हा बिल्डिंग वर बिल्डिंग, बिल्डिंग वर बिल्डिंग, बिल्डिंग वर बिल्डिंग टाकणं येते, म्हणजे काय झाला? जसा उदाहरणार्थ बघा, रामाच्या लागला का रे प्रत्यय? रामाच्याने झाला का? हे बघा, म्हणजे हा लावू नका नाही, परत याले ने प्रत्यय जोडू शकतो मी. रामाच्याने याला काय म्हणतात? मुलाच्या का होईल रे? मुलाच्याने. मुलाच्याने हे लावता येते का प्रत्यय? हे जे असं लावतात का नाही, हे जे असं होते ना, याला काय म्हणतात? विकरण म्हणतात. याला काय म्हणतात? विकरण. बरोबर आहे. आणि याच असा जर मुलाच्याने झाला तर कधी कधी विचारतात ना, मुलाच्याने हे कोणती विभक्ती आहे? तर हिलाच काय म्हणतात? सविकरण विभक्ती असं म्हणतात. सविकरण विभक्ती. हे मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये दिसते. आपल्या जनरली याच्यातही दिसे नाही, जाऊ दे आता, त्या पुस्तकाचे नाव नाही घेत, पण मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये विकरण आणि सविकरण ही विभक्ती दिसते. तलाठीवाल्यांनी खास करून लक्षात ठेवा, कोणती? विकरण आणि सविकरण अशा पद्धतीची विभक्ती दिसते. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे जे विभक्ती, हे जे आहे चरमेत्तर, कोणाचा? षष्टी व सप्तमी. कोणाची? षष्टी व सप्तमी या दोनच विभक्तीची काय होते? चरमेत्तर प्रत्यय लावता येत, म्हणजे चरमेत्तर प्रत्यय लावता येते. याला काय येते? चरमेत्तर प्रत्यय लावता येते. कोणत्या? दोनच विभक्तीला. लक्षात ठेवा, कोणती? षष्टी व सप्तमी. इथपर्यंत लक्षात आला का सगळ्यांच्या? मग आता महत्वाची गोष्ट काय आहे, तर आपल्याला हे प्रत्यय लावत आहोत. बघा, प्रत्यय लावत आहोत. यात फोटो काढून घेता का एकदा? तर काय? वाक्यातील नाम आणि सर्वनामाचा क्रियापदाशी असणारा संबंध दाखविताना जो डायरेक्ट संबंध येतो, बरोबर आहे, किंवा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध येतो आणि नाव आणि सर्वनामाच्या रूपामध्ये बदल होतो, त्याला आपण काय म्हणतो? तो विभक्ती. बरोबर आहे. त्या विभक्तीला काय करायचं आहे? आपल्याला प्रत्यय जोडायचा आहे. पण डायरेक्ट प्रत्यय जोडता येते का? नाही. मग प्रत्यय जोडण्यापूर्वी मूळ शब्दाच्या रूपात बदल करावा लागेल का नाही आपल्याला? बरोबर आहे. मग सगळ्यात महत्वाची संकल्पना काय आहे? आम्हाला सामान्य रूप समजलं पाहिजे. कोणता रूप? सामान्य रूप.
मग सामान्य रूप म्हणजे काय रे? याची व्याख्या पुस्तकात अशी केलेली आहे की नाम किंवा सर्वनाम यांना प्रत्यय लावण्यापूर्वी, काय यांना प्रत्यय लावण्यापूर्वी नाम किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात होणारा बदल, म्हणजे तो जो मूळ रूपात होणारा जो बदल आहे तो तेवढा बदल म्हणजे काय तर सामान्य रूप. बरोबर आहे. जसं पहा फुल आहे, काय मूळ शब्द आहे. हा कसा आहे? मूळ शब्द. मूळ शब्दाला संस्कृत मध्ये काय म्हणतात रे? सिद्ध शब्द. म्हणजे हा का फुल मूळ शब्द आहे. आता मी याला काही करीन तरी याला प्रत्यय लावणं गरजेचं आहे. पण मी नाहीच लावलं प्रत्यय. फुलचा सुगंध दरवळतो. बरोबर वाक्य आहे का? छान वाटतंय का रे? कसा? फुलचा सुगंध. अरे तो फुलचा नसल, गुलचा सुगंध दरवळत असल. बरोबर आहे का नाही? फुलचा नसल तो. मग गुरुजी कसा होजी? हा पहा आता, फुलाचा सुगंध दरवळतो. वाक्य कसं झाला पहा. मूळ शब्द काय आहे रे? फुल. इथंही ठेवलो मूळ शब्द. मला हा प्रत्यय फुल सुगंध दरवळतो. जमताय का गुरुजी? नाही जमताय गुरुजी. मग काय? फुलचा सुगंध दरवळतो. जमताय का गुरुजी? नाही. मग का करता मी? या लचा का केलो? ला केलो. म्हणजे फुल होता, इकडं का झाला? फुला झाला. फुल माझ्या बेश्रमाच्या फुला. फुल होता, काय झाला? फुला झाला. आणि नाही तर इकडं का वाटत होता? फुलचा. तो फुलचा सुगंध नाही, कशा गुलचा सुगंध येत होता. कायचा? गुलचा सुगंध. म्हणजे फुलचा का झाला? फुला. मूलचा का होईल रे मग? असा होईल का? मूलने. मूलने कानपटात मारली. कानपटात मारली. असा होईल का वाक्य? मग का करावं लागेल मला? मग का होईल? मूल आहे ते याचा शब्द का झाला? मुला. लक्षात येत आहे का? सामान्य रूप म्हणजे काय? नाम किंवा सर्वनाम तो जसा आहे तो वाक्यात वापरण्यापूर्वी, त्याला प्रत्यय लावण्यापूर्वी त्याच्यात बदल करावा लागते पहिल्यांदा. तो जसाच्या तसा. म्हणजे कसा माहित आहे का? जसा तुम्ही झोपेतून उठता. झोपेतून उठता म्हणजे कसा? तो मूळ रूप आहे तुमचा. इकडून लेंगार सांडत आहे, तिकडून लेंगार सांडत आहे. तो काय आहे? तुमचा मूळ रूप आहे. आणि आता बसलाय तो सामान्य रूप. बरोबर आहे का नाही? वर्गात बसल्या तो सामान्य रूप. झोपीन उठल्या तशाच होत्या का? नाही होत्या. आता सगळे आले. कोणी तिकडून मस्त इकडं उठला, 1 किलो 2 किलो मस्त काढले, फेराण लावली, कुपान लावली, मस्त घुसले. आणि त्याच्यानंतर डोक्षी बिक्षी विचारून आले. हे काय झाले? सामान्य रूप झाला. ह्या तुम्ही उठल्या तेव्हा कोणता होता? तुमचा मूळ रूप होता. तसाच आहे हा जन्माला आला. हा काय आहे? मूळ रूप आहे. पण याला इकडं चौकात फिरायला जायचं आहे. तर फिरायला जाताना असाच जाईल का बरगोड्यावर? नाही. तेव्हा याच्यात असा करावा लागेल. तर याला काय म्हणतात मग? सामान्य रूप म्हणतात. यालाच काय म्हणतात? सामान्य रूप म्हणतात. मग सामान्य रूप म्हणजे काय? तर प्रत्यय लावण्यापूर्वी शब्दामध्ये होणार आहे. बरोबर आहे. मग का होईल रे? अनेक शब्दांचे आपल्या झाड असेल तर का होईल? झाडचा का होईल? झाडा. बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळ्या शब्दांचे आपल्याला वेगवेगळे सामान्य रूप तुम्हाला सांगा 1-2 शब्द. घर असल तर यात सामान्य रूप काय होईल रे मग? घरा. घरा.
पुन्हा काय होईल, वेगवेगळे शब्द आहेत, मला आता वेगवेगळे शब्द आठवत नाहीत. फुल, फुला, घर, घरा. निसर्ग का होईल, निसर्गा. म्हणजे असे अनेक शब्द आपल्याला पुस्तकात आपल्याला अनेक शब्द पाहता येतील. बरोबर आहे. म्हणजे मला सांगायचं हे आहे का सामान्य रूप म्हणजे काय, नाम किंवा सर्वनाम यांना प्रत्यय लावण्यापूर्वी त्यांच्या रूपात जो हा बदल झालेला आहे. आता झाडावर पक्षी बसले वाक्य करू शकता. झाड पक्षी, झाडवर पक्षी बसले असा वाक्य करता येईल का तुम्हाला? नाही. घर समोर कुल्फीवाला आला, नाही का? घरासमोर. निसर्ग, अरे का निसर्गत पक्षी विहार करती, विहार करती. जमल का भजन? नाही. निसर्गत होईल का? त लावण्यापूर्वी याचा का करा लागल, निसर्गा करा लागल. म्हणजे हा जो होत आहे याला काय म्हणतात, सामान्य रूप म्हणतात. सामान्य रूप तुमच्या लक्षात आला का? मूळ रूप म्हणजे काय, तर झोपून उठता ते तुमचं मूळ रूप. अकॅडमीत आल्या ते काय झालं, सामान्य रूप. मग मूळ शब्द म्हणजे काय झाला, फूल. तर मग मूळ शब्दाला लावलेला प्रत्यय लावण्यापूर्वी तुम्ही हा जो फुलचा फुला केल्या याला काय म्हणतात, सामान्य रूप. लक्षात येत आहे का तुमच्या? महत्वाची कॉन्सेप्ट कोणती आहे मग? महत्वाची कोणती कॉन्सेप्ट आहे? एक कारकार्थ आणि एक काय, उपपदार्थ. उपपदार्थ हे दोन्ही महत्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दोन संबंध सांगितलं होतं सुरुवातीलाच. का सांगितलं होतं? एक संबंध आणि दोन संबंध. पहिला संबंध काय सांगितलं होतं रे? नाम व सर्वनाम यांचा कोणाशी, क्रियापदाशी. आणि दुसरा काय, नाम व सर्वनाम यांचा कोणाशी, क्रियापद वाक्यातील इतर शब्द किंवा लगतचे नाम, किंवा काय, लगतचे नाम. हे दोन संबंध सांगितले होते का नाही तुम्हाला? सगळ्यात याच्यामुळे स्वरूपात बदल होते ना. मग कारकार्थ म्हणजे काय, तर नाम आणि सर्वनाम यांच्याशी क्रियापदाचा जो डायरेक्ट संबंध येतो तो संबंध सांगणारा घटक म्हणजे काय, त्याला म्हणतात कारकार्थ. काय कारकार्थ म्हणजे काय, नामाचा किंवा सर्वनामाचा संबंध कोणासोबत येतो, क्रियापदाशी संबंध येतो. त्या संबंधाला काय म्हणतात, कारक संबंध किंवा काय म्हणतात, कारकार्थ संबंध. याच्यात काय येते मग? कारकार्थ म्हणजे काय, काय नाही, एक संबंध. कारकार्थ म्हणजे काय, एक संबंध. पण कसा संबंध रे, कसा संबंध, नाम व सर्वनाम यांचा जुगडा कोणासोबत जमवाचा, क्रियापदासंग, डायरेक्ट क्रियापदासंग. असा जर येत होत असेल तर त्याला काय म्हणायचा, कारक संबंध किंवा कारकार्थ. उपपदार्थ म्हणजे काय, संबंधच लक्षात ठेवा ना. काय लक्षात ठेवा, संबंधच लक्षात ठेवा. पण कोणाचा, पहिला लपडा कोणासोबत होता, पहा, क्रियापदासंग होता. याच्या संग नाही पटला जास्त दिवस, सर्वनाम. यांच्यासोबत तर संबंध आहे, पण आता कोणासोबत आहे, त्याच्या संग आहे का, नाही. आता एक फूल दो माली, हे पिक्चरचं नाव होतं रे, का होता, एक फूल दो माली. म्हणून आता कोणता माली आला, फूल तोच आहे, माली बदलला. फूल काय आहे, तोच आहे, माली कोणता आला आता. याच्या व्यतिरिक्त वाक्यातील इतर शब्द किंवा लगतचे नाम. कसा, लगतचे नाम. हा संबंध सांगणे म्हणजे काय, हा संबंध सांगणे म्हणजे काय, तर उपपदार्थ. मग हे कारकार्थ संबंध किती आहेत, तर कारकार्थ संबंध एकूण किती आहेत, 6. ते पुढे पाहणार आहोत आपण. बरोबर आहे. याचे संबंध आहेत. वाक्य पृथक्करण शिकवून नाही का, जेव्हा वाक्य पृथक्करण काढून शिकवायचा तर तो याच्यावर आहे. विकरण काढून शिकायचा आहे तो याला माहित आहे.
बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीचे एकूण कारकार्थ किती आहेत तर 6. आता कसा सांगतो पहा उदाहरणार्थ. हे संबंध कसे येतात पहा. मी एक उदाहरण घेतो. सकाळी बायकोने काय सकाळी बायकोने विनोदला काठीने दणकवले. चांगली बढिया. एक वाक्य आहे, हा घटना नाही आहे, हे सत्य घटना नाही आहे. सत्य घटना नाही बरं, उदाहरण आहे का. सकाळी बायकोने विनोदला, बरोबर वाचता का रे, माझ्या डोळ्याला बघ चष्मा नाही त्याच्यामुळे बरोबर आहे, वाक्य बरोबर आहे का रे. सकाळी बायकोने विनोदला काठीने दणकावले. वाक्य बरोबरच वाटताय ना तुम्हाला, काही चुकीचा वाटत नाही आहे ना. वाटूनही घेऊ नका, अनुभव आता वर्दी चढल्यावर येईल. बरोबर आहे. म्हणून सकाळी बायकोने विनोदला काठीने दणकवले. आता मला सांगा, आपल्याला पहिले कर्ता शोधा लागते, एक कर्म, एक स्थळ, अशा पद्धतीच्या घटना या वाक्यामध्ये असतात. डायरेक्ट क्रियापद आहे, हा क्रियापद. कर्ता कसा शोधता आपण, कर्ता शोधण्याची प्रक्रिया आहे का. क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे. कर्ता याचा अर्थ काय होते रे. कर्ता म्हणजे क्रिया करणारा घटक. कर्ता म्हणजे काय, माझ्या घरचा कर्ता पुरुष आहे म्हणता का नाही, क्रिया करणारा घटक. बरोबर आहे. किंवा मोठ्या भांडवलशाही व्यवस्थेत जर पाहिल्या तर कर्ता म्हणजे काय असते रे, गरिबांचे रक्त शोषित पिणारा घटक. बरोबर आहे का नाही. म्हणजे रक्त पिपासू घटक. कसा रक्त पिपासू घटक कोणता, म्हणजे हाच कोण, शोषण करणारा. हा कोण आहे, शोषण करणारा. आणि कर्म म्हणजे काय, ज्याच्यावर क्रिया करते, क्रिया घडते, तो घटक. किंवा हे ज्याचा रक्त पिल्या जाते असा बिचारा शोषित घटक. कोणता घटक, शोषित घटक. विचारा प्रश्न तुम्ही क्रियापदाला. मग कसा, तर जेव्हा कोण प्रश्न विचारता तेव्हा कोण असते, कोणने. बरोबर आहे. कोणावर कर्म असते. बरोबर आहे. केव्हा ठिकाण असते. बरोबर आहे. मग त्या या वाक्यात क्रियापद कोण आहे रे, दणकावले. पटकन प्रश्न विचारा, कोण दणकावले, कोण. अरे कर्ता भेटला आपल्याला. पहिलं बायकोकडेच नको जा तुम्ही, का भेटला आपल्याला. बरोबर आहे का नाही. कोण भेटला म्हणजे क्रिया करणारा घटक भेटला, रक्त पिपासू घटक भेटला. कोणता घटक भेटला, मग दणकावले. कोण होतो रक्त पिपासू घटक, कोण आहे, कोण, बायको. मी नाही म्हणता, तुम्हीच म्हणत आहात, मी कर्त्याविषयी बोलत आहोत. कोण दणकावले, रक्त पिपासू घटक कोण हो, असा मी म्हणत आहो का, नाही रे भावा. बायकोने हा करता हो रे, त्याचे करता कार्य तो बरोबर करते, त्याचे कार्य तो बरोबर करते. मी कर्त्याविषयी क्रिया करणारा घटक म्हणता, रक्त पिपासू घटक म्हणताव का, नाही. बरोबर, रक्त पिपासू घटक म्हणताव का, नाही. मग तो बिचारा शोषित घटक कोण आहे, बिचारा क्रियापदाला. दणकावले कोणाला, कोणाला बिचारा कोण, अरे कर्माविषयी बोलता मी, याचे कर्म याच्यासोबत. नको जाऊस घाईच मोठी. बरोबर आहे. घे आता, भोग तुझ्या नशिबाचे फळ. म्हणून तो बिचारा घटक कोण आहे, कोण सांगत आहे. काय, केव्हा दणकावले. आता मला सांगा, बायकोने दणकावले डायरेक्ट संबंध आहे का नाही रे, म्हणजे नाम आहे का नाही, नामाचा. पण विनोदचा दणकावले सोबत संबंध आहे का डायरेक्ट, नाही. बायकोने दणकावले, बायकोचा
या विनोद संबंध आहे, संबंध कोणासोबत आहे, विनोद सोबत आहे. म्हणून हा जो डायरेक्ट संबंध आहे, या डायरेक्ट संबंधाला काय म्हणतात, कारकार्थ. याला काय म्हणतात, कारकार्थ. आणि हे जे बाकीच्या जे संबंध आहेत या लोकांसोबत, या नामासोबत, या काठीचा याच्यासोबत जे संबंध आहेत, याला काय म्हणतात, उपपदार्थ. बरोबर आहे. आणि मग इकडे आपण हे काठी का हो, विनोद का हो, सकाळी का हो, याच्याविषयी जे बोलणार आहोत ते उपपदार्थात नंतर आपण शिकणार आहोत. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आला का? कारकार्थ, उपपदार्थ, कर्ता, कर्म, या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का? बरोबर आहे. तर विभक्ती शिकण्यापूर्वी या महत्वाच्या गोष्टी आहेत. या अशा याच्यावरून, या सगळ्या संकल्पनेवरून आता विभक्ती आपल्याला शिकता येईल. तर विभक्तीला प्रत्यय किती, 8 प्रकारे लागतात. बरोबर आहे. मग विभक्तीचे प्रकार किती आहेत रे? विभक्तीचे प्रकार 8 आहेत. विभक्तीचे प्रकार किती आहेत? 8 आहेत. पण विभक्तीचे कारकार्थ किती आहेत रे? कारकार्थ किती आहेत? कारकार्थ 6 आहेत. लक्षात आलं का? बरोबर आहे. तर आपण आता हे कारकार्थ यापुढे पाहूया. ठीक आहे.